21 एप्रिल सोमवार ह्या दिवशी काय झालं, ठीक आहे, मार्केट इथून ओपन झालं. 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. 8 वाजेपर्यंत त्यानं क्रिएट काय केलं, बॉटमवर मोठा स्विंग मारला, पण साईडवेजमध्ये वन साइडेड बाईंगची इंडिकेशन देत आहे ना. तर इथं यानं असं केलं, मोठा स्विंग मारला. त्याच्यानंतर हे छोटे 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 स्विंग करत 8 वाजेपर्यंतचं ऑब्झर्वेशन हे आपल्याला सांगून राहिलं. तर यातला मेन स्विंग कोणता झाला आपला, यानं तर याला गॅप दिन क्रिएट करून हा स्विंग क्रिएट केला, पण याच्यातून हे असं मार्केट गोते खात साईडवेजसारखं स्विंग करत करत याच्यात गेलं. तर इथं आपलं ऑब्झर्वेशन काय म्हणते आपल्याला, की हा स्विंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता पहिली गोष्ट तर. आणि मार्केटने तर केलं काय पाहिजे क्रिएट, की मार्केटनं आता यानं याची अंदर पिन मारली आहे ह्या स्विंगच्या अंदर. तर इथून जर आपण पाहतो तर फेक मुवमेंट सेल साईडनं आली पाहिजे. फेक मुवमेंट सेल साईडनं इथं आली, बरोबर. हे पण हे आली कशा कंडिशनमध्ये पाहिजे, मार्केटनं ह्या स्विंगला ब्रेक नाही केलं पाहिजे, ह्या स्विंगमध्ये मार्केट आलं पाहिजे पण ह्या स्विंगच्या ह्या लोले ब्रेक नाही केलं पाहिजे. आणि मग तिथं येऊन जर मार्केटनं बाईंगचं इंडिकेशन दिलं असं, तर आपल्याला तिथं ट्रेड टाकायचा आहे, की मार्केटनं इथं इंडिकेशन दिलं, याच्यात मार्केट आलं आणि इथून आपल्याला बाईंगचं इंडिकेशन दिलं, तर आपण इथं एंट्री टाकली. हे झाली आपली फर्स्ट एंट्री एक्झिक्यूट. आणि हे फर्स्ट आपलं ऑब्झर्वेशन पण झालं. मार्केट जर असं सेम क्रिएट करते नंतर तर आपल्याला तिथं अजून ट्रेड घ्यायचा आहे. तर मार्केटनं तसं केलं काय, वापस असं साईडवेजसारखं स्विंग क्रिएट करत गेलं, मार्केट वापस फेक मुवमेंटसोबत खाली पडलं. ह्या स्विंगमध्ये आलं, पण ह्या स्विंगचं ह्याला ब्रेक नाही केलं, वापस इथूनच इंडिकेशन दिलं, वापस सेकंड ट्रेड. मॉर्निंग आफ्टरनून सक्सेसफुल, हे त्या ट्रिकच्या मागं लॉजिक होतं.